अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या यूट्यूब चॅनल आयुर्वेदाची गुरुकिल्ली यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी दसाराम जमखंडे, मुक्काम भोगाव, तालुका कामठी, जिल्हा नागपूर इथून आपल्या सर्वांच्या सेवेत सादर करतो आहे कॅन्सर या रोगावरती औषधोपचार. बरेचसे व्यक्ती पाहता जिथं तिथं दुःखी जनता या रोगाने ग्रस्त आहे, म्हणून मला एक भावना निर्माण झाली. तसं 3 वर्षापासून मी कार्यरत होतो, परंतु योग्य वेळ येत नव्हती किंवा मला सवड नव्हती. पण आज मी आजपासनं प्रत्येक रोगावरती जे जमेल, ज्यांना जास्त ज्या व्याधीचे त्रास लोकांना आहेत, ज्या व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी निशुल्क आणि मोफत असा हा उपचार मी सांगणार आहे. परंतु आज प्रथम व्हिडिओ जो टाकत आहे तो कॅन्सर या रोगासाठी. बरेचसे पैसे खर्च करूनही कॅन्सर ही व्याधी बरी होत नाही आणि लोक इथं तिथं भटकतात. माझे प्रयत्न आणि तुमचा सहकार्य या पद्धतीने आपण याला सामोरे न्या, याचा उपचार करा. जी औषध पद्धती आहे ती मी सांगितल्याप्रमाणे घ्यायची, जास्त नाही किंवा कमी नाही. त्यामध्ये कसं असते, जास्त जर डोस झाला तर रिॲक्शन क्रिया होऊ शकते. आयुर्वेदही असतं पण त्याचं उलट परिणाम होतात. म्हणून जे प्रमाण सांगितलं जाईल व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीनं ती औषधी घ्यायची आहे. तर प्रथम जे कांचनार साल आहे, कांचनार साल, मंजिष्ठ. कांचनार म्हणजे ही एक आपण दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वापरतो, तिला कांचनार म्हणतात. कांचनारचं झाड संस्कृत शब्द. मंजिष्ठ, वावडिंग, इंद्रजव, किराईत व कडुनिंबाची अंतरसाल ही सर्व औषधी 100 ग्रॅम याप्रमाणे घेणे आहे. आणि यांचे चांगले चूर्ण करून मिक्सरमध्ये करा, खलबत्त्यामध्ये करा. याचं चांगलं पावडर बनवून चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे नीट एकदम पिठासारखं त्याचं चूर्ण करायचं आहे व त्याला आपण वस्त्रगाळ करा किंवा चाळणीने करा. आणि 10 ग्रॅम याप्रमाणे ती साल घेणे आहे, आपलं चूर्ण घेणे आहे. 10 ग्रॅम चूर्ण घेऊन त्याला 4 कप पाण्यामध्ये घालून त्याचा काढा तयार करावा.